बलात्काराचे आरोप असलेला भोंदूबाबा अशोक खरात कशा पद्धतीने आगोरे कृत्य करून महिलांना आपल्याकडे आकर्षित करत पैसेही उकळायचा याची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटाच्या कथानकालाही लाजवेल अशा पद्धतीने तो चमत्कार घडून आणायचा। नक्की काय होता भोंदू अशोक बाबाचा फंडा, बघूयात संभाजीनगरच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये। एखाद्या दाक्षिणात्य चित्रपटाच्या कथानकालाही लाजवेल अशा पद्धतीचा चमत्कार घडून आणत अशोक खरात हा भक्तांना वेड्यात काढत त्यांच्याकडून पैसे उकळत होता। सिन्नर तालुक्यातील मिरगावमध्ये बाबाचे हे ईशान्येश्वर महादेव मंदिर आहे आणि याच मंदिरात तो भक्तांना रात्रीच्या वेळी बोलवत आघोरे कृत्य करायचा। रिमोट कंट्रोलच्या आधारे नकली प्लास्टिकच्या 20 फुटाच्या सापाला हालचालींनी चमत्कार दाखवत लोकांची फसवणूक करायचा। पूजा सुरू झाली की तंत्रमंत्र करीत भल्या मोठ्या नागाला तो स्वतःकडे बोलवायचा। नाग देखील सरपटत त्याच्याकडे येऊन फणा काढून उभा राहायचा। सापासोबत वाघाची ही कातडी समोर यायची आणि ही सर्व दृश्य बघून उपस्थित भाविकांची बोलतीच बंद व्हायची। खरात सांगेल त्या पद्धतीने नाग हालचाली करायचा। त्यानंतर खरातच्या आदेशावरून साप निघून जायचा। हा सर्व प्रकार झाल्यानंतर खरात भाविकांना मी नागाला वशमध्ये केल्याची बतावणी करायचा। खरातचा हा चमत्कार बघून सगळे प्रभावित व्हायचे। अंधारलेली रात्र, जंगलातले रातकिड्यांचे आवाज, मंत्रांचे उच्चार, अशा अंधाऱ्या रात्री अशोक खरात त्याच्या भाविकांना जंगलात बोलवायचा। भाविक तिथे आले की खरात तंत्रमंत्र करायचा आणि त्याने इशारा केला की 20 फुटाचा भला मोठा नाग सळसळ करत यायचा, फणा काढायचा। खरात जसे इशारा करेल तसे हा नाग करायचा आणि खरातनं जाण्याचा इशारा केला की नाग निघून जायचा। खरातकडे आलेले भाविक हा प्रकार पाहून थक्क व्हायचे आणि खरातच्या चमत्कारावर त्यांचा विश्वास बसायचा। हा नाग म्हणजे भाविकांना गंडवण्यासाठी मोडस ऑपरेंडी होती। पोलिसांनी खरातला ताब्यात घेतले आणि नागाला स्वतःच्या इशाऱ्यावर नाचवणारा खरात पोपट्यासारखा बोलू लागला। त्यातून उघड झाले या नागाबद्दल सत्य। खरात वापरत असलेला हा नाग खोटा होता। त्याने कागदाच्या लगद्यापासून हा नाग तयार केला होता। कागदाच्या लगद्यापासून हा नाग हुबेहूब खऱ्या नागासारखा दिसायचा। या नागामध्ये 2 यंत्रणा बसवली होती। त्या नागाचा रिमोट कंट्रोल खरातच्या हातात असायचा। रिमोटच्या मदतीने खरात त्या नागाला हवं तसं वळवायचा, नागाला बोलावून चमत्कार दाखवायचा। हा प्रकार खरातच्या मिरगावमधल्या श्री शिवनिका संस्थांमध्ये रोज चालायचा। या बनावट नागाबरोबरच खरात वाघाचे कातडीही दाखवायचा। भोंदूबाबा हा व्याघ्र गोळ्या मिश्रित पाणी पीडितांना प्यायला द्यायचा, ज्याला तो ओस्नोजल असे सांगायचा। हा भोंदूबाबा अशोक खरात ओस्ट्रोजन तयार करायचा। श्रावणातले 4 सोमवार आणि महाशिवरात्रीला हे ओस्ट्रोजल प्राशन करायला लावायचा। ओम ईश्नेश्वराय नमः हा जप करायला सांगायचा। भाविकांना गंडा घालण्यासाठी अशोक खरात भाविकांना मंतरलेले खडे आणि रत्नही द्यायचा, मंतरलेले चिंचोकेही द्यायचा। बाजारात स्वस्त मिळणारे रानटी चिंचोके खरात पॉलिश करून घ्यायचा, त्या चिंचोक्याची महागात विक्री करायचा। मंतरलेले चिंचोके भाविकांना घरात ठेवायला सांगायचा। समोरच्या व्यक्तीची आर्थिक क्षमता बघून हे चिंचोके 10,000 ते 1 लाखापर्यंत विकायचा। माझ्याकडे दैवी शक्ती असल्याचे सांगत नकली खडे आणि रत्नही भाविकांना विकायचा। एकंदरीत काय तर बाबाने शोषण केलेल्या पीडित महिला या जशा न घाबरता धीराने तक्रार देण्यासाठी पुढे येत आहेत, तसे बाबांचे प्रताप आणि विकृती समोर येत असून बाबाने आणखीन किती जणांना आणि कशा प्रकारे गंडा घातला याकडे आणि यासाठी तपासाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। सुरुवातीला ईशान्येश्वर महादेवाच्या मंदिर संस्थानात ग्रामस्थ दर सोमवारी आणि महाशिवरात्रीला पूजेसाठी जमायचे। मात्र नंतर खरातचे कारनामे कळल्यानंतर ग्रामस्थांनी खरातच्या पूजेला जाणे बंद केले। हाच खरात सोमवती अमावस्येला अनामिका कापायला लावून
तंत्रमंत्र करायला लावायचा. त्यासाठीच रूपाली चाकणकरांनी अनामिका कापल्याचे आरोप सुषमा अंधारे यांनी केले होते. संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक.